नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली बातमी आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलंय. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत. राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं, पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही, अशा शब्दांमध्ये पडळकरांनी शरद पवारांवरती टीका केली आहे. भाजप आमदार पडळकरांची जीभ घसरलेली आहे. अत्यंत खालच्या शब्दांमध्ये त्यांनी शरद पवारांवरती टीका केलेली आहे. अद्याप या संदर्भात राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. तर नेमकं पडळकर काय म्हणाले ते बघूया. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे. आणि तर भाजप आमदार पडळकरांनी या भाषेमध्ये शरद पवारांवरती टीका केलेली आहे. पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केलेली आहे. असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलेलं आहे. यावरती अद्याप राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र अशा शब्दांमध्ये टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी कशा पद्धतीनं प्रतिकार करणार, प्रतिक्रिया देणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याचं नेतृत्व पवारांनी केलं, पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही, अशा शब्दांमध्ये पडळकरांनी पवारांवरती हे आक्षेपार्ह विधान करत टीका केलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी स्थापन झाल्यापासून अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात एकीकडे कोरोनाचं संकट असतानाही राजकीय टीका होण्याचं जे सत्र आहे ते थांबताना दिसत नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात होणाऱ्या या टीकेला आता राष्ट्रवादीकडून काय उत्तर मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त आरक्षणाचं राजकारण पवार करतात. कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देखील पडळकरांनी दिलेला आहे. छोट्या छोट्या समाजांना भडकवायचं आणि त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि अन्याय करायचा, एवढं काम पवार करतात, अशा शब्दांमध्ये देखील पडळकरांनी पवारांवरती टीका केलेली आहे. राजकीय वर्तुळातली ही बातमी आपण पाहतोय, ज्यामध्ये पवारांवरती गोपीचंद पडळकर यांनी जी टीका केली ती आपण बघतोय. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, अशा शब्दांमध्ये पडळकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आणि त्या राजकीय वर्तुळातूनच आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटतेय, असं सुभाष देसाईंनी म्हटलंय. अशा शब्दांमध्ये सुभाष देसाईंनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे. आम्ही सध्या महाराष्ट्राच्या प्रगतीकडे बघतोय, त्यामुळे कोण काय टीका करतंय याकडे आमचं लक्ष नाही, असं सुभाष देसाई म्हटले. काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत आणि त्या मुलाखतीत केलेले वेगवेगळ्या त्यांनी जे खुलासे केले त्या पार्श्वभूमीवरती देसाईंनी ही टीका जी आहे ती देवेंद्र फडणवीसांवरती केलेली आहे. देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटते, असं सुभाष देसाई म्हणतात. काल देवेंद्र फडणवीसांनी थेट म्हटलंय की राष्ट्रवादी आणि भाजपा हे एकत्र येणार होते, पण येऊ शकले नाही दुर्दैवानं. त्या सगळ्या गोष्टीकडे शिवसेना कसं बघते? आम्हाला काय बघायची गरज आहे, आम्ही पुढे बघतोय. आमचं लक्ष पुढे आहे, प्रगतीकडे आहे आणि महाराष्ट्राला अधिक आणि अधिक उंचीवर नेण्याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे. तेव्हा अशा प्रकारची जी ती हळहळ असेल किंवा त्यांचा दुःख विलाप असेल ते ऐकायला आता आम्हाला वेळ नाही. कुठेतरी शिवसेना विचलित झालं नाही, कशाला विचलित, उलट ते विचलित झालेले हे बघून आता
हसावं की रडावं हे कळत नाही. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या जिल्हा परिषद पाठोपाठ महापालिका इमारतीत देखील आता प्रतिबंधित क्षेत्रात या इमारतीचाही समावेश करण्यात आलाय. सर्वसामान्य नागरिकांना पालिकेत प्रतिबंध करण्यात आला असून यासंबंधी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आदेश दिले आहेत. महापालिकेतील नगररचना विभाग पूर्णपणे सील करण्यात आलाय. आयुक्तांचे स्वीय सहाय्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं आयुक्तांच्या दालनातील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय. नाशिकमधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. जिल्हा परिषदेपाठोपाठ आता महापालिका इमारत देखील ही प्रतिबंधित क्षेत्रात तिचा समावेश करण्यात आलाय. राधाकृष्ण गमे आपल्याला पालिका आयुक्त काय सांगाल, पालिकेतला नगररचना विभाग तुमचेही स्वीय सहाय्यक हेही आता तुम्हाला क्वारंटाईन करावे लागले, पॉझिटिव्ह निघालेत, काय परिस्थिती आहे नेमकी? आपण शहरातलं बघतो की 1300पेक्षा जास्त पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत. आपण सर्वेक्षण करताय, क्लोज कॉन्टॅक्ट्स आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आपण शोधून काढतोय, त्यांचं टेस्टिंग करतोय. त्यामुळे आपली संख्या वाढते आहे. कारण जर आपण फील्डमधून जर शोधून नाही काढले पेशंट तर ते तिकडे प्रसार करत राहतील. म्हणून आपल्या 200पेक्षा जास्त टीम्स फील्डमध्ये आहे आणि त्यामुळे ही संख्या वाढणार. पुढचे 4-5 दिवस आणखीन संख्या वाढेल. कारण आपण आता सर्व कोमॉर्बिड जे लोक आहेत, जास्त वयाचे लोक आहेत, ज्यांना हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहेत, श्वासोश्वासाचे आजार आहे, या सर्व लोकांच्या याद्या तयार केलेल्या आहेत. आणि त्यापैकी हाय रिस्क जे लोक आहेत त्यांचं आपण सर्वांचं आता टेस्टिंग करून घेतोय. कंटेनमेंट झोनचं आपण स्ट्रॉंग पेरिमीटर कंट्रोल केलेलं आहे. त्यामुळे काही दिवस तिथली आपल्याला संख्या निश्चित वाढेल. कारण हे करण्यामागे आपल्याला कल्पना आहे की जे आपण म्हटलं आहे की मृत्यू वाढले आहेत ते मृत्यू ह्या भागातले आहेत की जिथे उशिरा उपचारासाठी येणं, श्वासोश्वासाला त्रास झाल्यानंतर येणं आणि अगोदर सर्वेक्षणामध्ये माहिती लपवणं, सर्वेक्षणाच्या टीमला सहकार्य न करणं, असे तिथे प्रकार घडून आल्यामुळे नक्कीच म्हणजे नागरिकांकडनं आवश्यक ते सहकार्य तुम्हाला मिळत नाही असं तुमचं जरी आक्षेप असला तरीही कोमार्केटचं नियोजन नेमकं पालिकेने केलं कसं आहे? नागरिकांचं कशा प्रकारे सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे? खरोखर टीम नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरते का? बिलकुल टीम पोहोचत आहे. आता नागरिकांचं सहकार्य मिळतं आहे. मी आणि पोलीस आयुक्तांनी स्वतः त्या भागात गेलो आहे. तिथल्या मशिदीमधलं आम्ही स्वतः अनाऊन्समेंट केली आहे. तिथले मुल्ला मौलवींशी आपण बोललो आहे आणि तिथले आता स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली. काही आपल्याला इतर जे स्थानिक डॉक्टर आहेत त्या भागातले 35 आपल्याकडे फिजिशियन आहेत की जे छोटे छोटे त्यांचे क्लिनिक्स आहेत, त्या सर्वांशी मी बोललो आहे. त्यांना सगळ्यांची फॅमिली हिस्ट्री माहिती आहे त्या भागातल्या लोकांची आणि म्हणून त्यांची आपल्याला आता मदत मिळते. आणि म्हणजे संवाद वाढवण्याचा एक प्रयत्न तुमचा चांगला जरी दिसला तरी जुनं नाशिक, पंचवटी, गावठाण या सगळ्या भागातल्या व्यापाऱ्यांनी जो नागरिकांच्या मदतीनं जनता कर्फ्यू सुरू केला आहे, प्रशासन जरी म्हणत असेल की तुम्ही असं करू नका, नेमका हा तिढा काय आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकांनी शिस्त पाळावी. शिस्त पाळावं म्हणजे आपण अनावश्यक बाहेर पडू नये. बाहेर पडलं तर मास्क वापरावं, सॅनिटायझर वापरावं, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, हे आपण त्यांना आव्हान करतो आहे. काही भागातले लोक स्वतःहून काही दुकानं बंद ठेवायचे म्हणतात, पण आम्ही त्यांना स्पष्ट सूचना करतो आहे की जीवनावश्यक वस्तूचे दुकानं आपल्याला बंद ठेवता येणार नाही. कारण त्या भागातले जर दुकानं बंद ठेवली तर ते नागरिक दुसऱ्या भागात जातील आणि तिकडे गर्दी होईल. म्हणून काल त्यांचे जे असोसिएशनचे जे प्रमुख आहे त्यांना आमच्याकडनं सूचना दिलेली आहे. आणि हे तुम्हाला काही भागात बंद ठेवायचं असेल, उत्स्फूर्तपणे ठेवायचं असेल, कुणावर जबरदस्ती करायची नसेल तर ते एक वेळ समजू शकतो आपण. पण जीवनावश्यक वस्तूंचे दुकानं, मेडिकल स्टोअर असेल, किराणा दुकानं असेल, भाजीपाला असेल, दूध असेल, याची विक्री आपल्याला कंटेनमेंट झोन सोडून इतर भागात कुठे थांबवता येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. संसर्ग टाळून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समध्ये रिक्षा, टॅक्सी, बस आणि मालाची वाहतूक करणाऱ्या वाहन संघटनांचे प्रतिनिधी तसंच परिवहन मंत्री, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त आणि ओला उबेरच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. 26 तारखेला या टास्क फोर्सची पहिली बैठक होणार असून रिक्षा, टॅक्सी कधी सुरू होणार, मालाची वाहतूक कशी व्हावी या संदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आणि या टास्क फोर्स संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, या टास्क फोर्स संदर्भात सविस्तर माहिती सांगाल. खरं तर आपण बघितलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये हे सगळ्या जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टची माध्यमं आहेत, विशेषतः रिक्षा, टॅक्सी सारखी खाजगी, ओला उबर सारखी रेडिओ टॅक्सी, त्याचबरोबर मालाची वाहतूक करणारे मोठमोठाले ट्रेलर किंवा ट्रक, स्कूल बस, या वेगवेगळ्या वाहतूक संघटना ज्या आहेत, वाहतूकच्या साधनांच्या संघटना ज्या आहेत, तर त्या प्लस परिवहन आयुक्त, परिवहन मंत्री, परिवहन सचिव
यांची अशी संयुक्तिक ही टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. जवळपास 13 जण या एकूण या टास्क फोर्सवर आहेत आणि लॉकडाऊन जरी अनलॉक जरी सुरू असलं आणि लॉकडाऊनचा काही अंशी भाग जरी इथे लागू असला तरी आपल्याला बघायला मिळते की रिक्षा आणि टॅक्सी सारखी जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते व्यवस्थितपणे अजून सुरू नाही झालेले आहेत आणि ते कधी केले जावे, कशी केली जावी, मालाची वाहतूक करण्यासंदर्भातली सरकारचे गाईडलाईन्स काय आहेत, आता ट्रक आणि ट्रॅलरना जाऊ दिलं जाईल का, या सगळ्या गोष्टी संदर्भात निर्णय घेण्यासाठी या टास्क फोर्सचा फायदा होणार आहे सरकारला. या टास्क फोर्सची पहिली बैठक म्हणजे गठीत झाली. आज सरकारनं 23 जूनला हा निर्णय काढला. बैठकीत कालच्या याचा ठराव झाला. आज त्या संदर्भात शासन निर्णय काढला आणि 26 जूनला पहिली याची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अशा अनेक बाबींवर चर्चा होईल आणि या टास्क फोर्सची मदत होणार आहे की हा संसर्ग म्हणजे कोरोनाचा सध्या तरी जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला कोरोना सोबत जगायचं आहे, पण सोबत जगत असताना याचा संसर्ग आपल्याला होऊ न देता ही कशी वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल या संदर्भातली चर्चा ही टास्क फोर्स करेल आणि तीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आणि यातून ठरवलं जाणार आहे की पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन या वाहतुकी संदर्भात ते कसं असेल. अगदी. आणि या बैठकी संदर्भात अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद स्वाती या माहितीसाठी. बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावती जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बोगस बियाणांची विक्री झाली. मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली. मात्र आता पेरणीनंतर चांगला पाऊस झाल्यानंतरही शेतातलं सोयाबीनचं बियाणं उगवलेच नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचा एकरी 7,000 रुपये खर्च वाया गेलाय. तर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणीही केली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. जिल्ह्यात 50%हून अधिक शेतकरी यामुळे संकटात आलाय. आणि या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. यावर्षी अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांचा सुळसुळाट झालेला आहे. आपण पाहू शकतो की अमरावती जिल्ह्यातलं हे चांदुर्ली तालुक्यातील आमला येथील शेत आहे. या शेतात ज्या शेतकऱ्याने आधी बियाणं लावलं होतं सोयाबीनचं पेरणी केली, मात्र सोयाबीनची पेरणी केल्यानंतर पाऊसही आला, मात्र बियाण्याची उगवणी झाली नाही आहे. त्यानंतर या भागातल्या अनेक शेतकऱ्यांची हीच अडचण होती की आपण शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली मात्र बियाणं उगवलं नाही. मी ज्या शेतात आहोत त्या शेतात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि सगळे शेतकरी जे आहे सध्या हैराण झालेले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यासाठी खर्च केलेला आहे, मात्र खर्च निघालेला नाही आहे. काही शेतकऱ्यांनी आता सुरुवातीलाच दुबार पेरणीचं संकट त्यांच्या ओढावलेलं आहे. ज्या शेतात मी आहो त्या शेतकरी आपल्यासोबत आहे. भाऊ, मला सांगा, तुम्ही किती एकरमध्ये हे सोयाबीनची पेरणी केली होती, किती खर्च आला आणि सध्या काय अवस्था आहे? या आता 2.5 एकरामध्ये जवळपास शेती बियाण्याची पेरणी केलेली होती. एकरी जवळपास 6 ते 7 हजार रुपये खर्च आलेला आहे आणि आता पुन्हा दुबार पेरणीसुद्धा करावं लागलेली आहे. जास्तीत जास्त 20% बियाणं निघालेलं आहे, पण 10 ते 15-20% याच्यापेक्षा जास्त निघालेलं नाही आहे. तुम्हाला काय वाटते का बियाणं निघालं नाही? ते हे बहुतेक कंपनीचाच काहीतरी प्रॉब्लेम असेल, बियाणं काही साठवणूक वगैरे चांगलं केलेलं नसेल, काहीतरी बोगस बियाणं असेल आणि त्याच्यामुळंच हे सगळं बियाणं निघालेलं नाही आहे. अच्छा. भाऊ, मला सांगा की तुमच्या शेतात तुम्ही सुद्धा पेरणी केलेली आहे, काय अवस्था आहे नेमकी, एकंदरीत या भागातली काय अवस्था आहे? पूर्ण चांदूर, धामणगाव, नांदगाव तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांच्यामुळं शेतीतलं सोयाबीन निघालेलंच नाही. ह्या तक्रारी प्रचंड प्रमाणावर आहे. जवळपास 50% शेतकऱ्यांना पुन्हा शेतकऱ्याची पेरणी करावी लागत आहे. एकरी 7,000 ते 8,000 रुपये खर्च आला आणि त्याचं पुढच्या वर्षीचं उत्पन्नसुद्धा बुडणार आहे, कारण 15 दिवस मधातले वाया गेले. तेव्हा माझी सरकारला विनंती राहील की या बोगस बियाणे कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे की जेणेकरून ते पुन्हा असा शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार करणार नाही. ठीक आहे. आणखी शेतकरी काय आपल्यासोबत आहे? मला सांगा, तुम्ही नेमकं किती एकरमध्ये पेरणी केली होती, किती खर्च आला आणि तुम्ही तक्रार केली का शासनाकडे? मी जवळपास 2 एकरमध्ये केली होती पेरणी. ते उगवण शक्ती नाही झाली त्याची, म्हणजे बोगस बियाणं असल्यामुळं कंपनीचं. आणि मी सध्या तक्रार करायची, अजून केलेली नाही आहे तक्रार. करणार आहे? हो, तक्रार करणार आहे. आजच आम्ही तक्रार करणार आहोत. त्याच्यामुळं कसं, आता पहिल्यांदा पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीसाठी आम्हाला पैसा उभा करावा लागला. त्याच्यामुळं इकडून आण तिकडून आण थोडीशी अडचण झाली. त्याच्यामुळे आता तक्रार करायला जाऊ आम्ही. निश्चितच या भागातील शेतकरी जे आहे, या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली आहे. पहिल्यांदा पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च आलेला आहे आणि आता सुद्धा या शेतकऱ्यांना परत दुबार पेरणी करावी लागणार आहे. या भागातील सगळे शेतकरी आता एकत्र आलेले आहे आणि शासनाकडे तक्रार करणार आहे. या बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.
आणि आता थेट जाणार आहोत औरंगाबादला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडतीये. द्यावेत ही आमची प्रमुख मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. मग ते पोलिसांच्यासाठी असेल, पोलीस खात्यातली असेल, किंवा कॉर्पोरेशनच्या संबंधित असेल, किंवा कलेक्टरच्या संदर्भात असेल, एक आम्हाला टीम त्यांनी द्यावी ही मागणी आम्ही करतोय. हे आम्ही परवा दिवशी जे जातोय, लोकप्रतिनिधी काही करत नव्हते अशातला भाग नाही, सगळीकडे होतेच, परंतु प्रशासनामुळे ढवळाढवळ करत नव्हते. आम्हाला हे चित्र बदलायचं होतं की आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्याबरोबर आहोत म्हणून. परंतु आता उद्यापासून आम्ही सर्वजण पक्षपात सर्व बाजूला ठेवून, इम्तियाज जलील कोणत्या पक्षाचे आहेत, भागवत कराड कोणत्या पक्षाचे, हे सगळं बाजूला ठेवून आम्ही सर्वजण आता लोकांमध्ये मिसळणार आहोत आणि त्यांना मदत करणार आहोत. घाटीला मदत आम्ही केली नाही का? सर्व खासदारांनी केली, आमदारांनी केली. त्याचं मटेरियल कुठं चाललंय माहीत नाही. 40 हजाराचं एक इंजेक्शन तिथं पेशंटला दिलं जातंय. ते कशासाठी जातंय? आमच्याकडे असे प्रूफ्स आलेले आहेत. 40,000चं इंजेक्शन ऑनलाईन इम्तियाज जलीलकडे त्याचे सबूत आहेत. 48,000ला विकले जाते, काही ठिकाणी 90,000ला विकले जाते. आणि पेशंटची ही लुटमार सुद्धा थांबली पाहिजे. आत्ताची बातमी आहे, आमचा एक नगरसेवक रावण आमले आता घाटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झालेला. ही जबाबदारी कुणाची? म्हणून आम्ही सर्वजण एक आलेलो आहोत. आता आम्ही लोकांबरोबर आहोत आणि कोरोना हटवण्यासाठी तुमच्यासारखंच आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. एवढीच त्या मागची भूमिका आहे. उद्या सकाळी 11 वाजता आहे, तेव्हा सविस्तर चर्चा ही केली जाईल. एक वेगळी चर्चा जी आहे घाटीमध्ये, आपण सगळं आम्ही आमदार खासदार जे आहे, घाटीच्या डीन आणि तिकडचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबतही तिथे एक मीटिंग घेणार. उद्या भेटायचं ठरलंय का तुम्ही? काय कुणाला दोषी ठरवलंय? एक लक्षात घ्या, यामध्ये कोणत्याही आमदार खासदारांची कोणत्याही अधिकाऱ्याला दोषी ठरवण्याची भूमिका नाही. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडताय त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून देणं हे आमचं काम आहे. ते आम्ही उद्या करणार आहोत. भागवत कराड साहेब जसं म्हटले की तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, तरी सगळ्यांच्याच बाबतीत अशी स्थिती आहे का? अशी काही उदाहरणं आहेत का तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं? आता जे काय आम्ही बोलतोय हे सगळे एकत्रितपणे बोलतोय असं गृहीत धरतो. अशी काही उदाहरणं आहेत काही घेतो? उद्या सांगू तुम्हाला. मुंबईचं उदाहरण होतं. मुंबईमध्ये कोरोना पेशंट वाढले होते, आयुक्तांची बदली केली, त्यानंतर त्याच्यात कंट्रोल आलं. इथं पण तशीच परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं? तशी परिस्थिती आहे म्हणून टास्क फोर्सची आम्ही मागणी केलेली. असं राज्य सरकार ठरवेल, आम्ही मागणी काय करायची करू, राज्य सरकार ठरवेल काय करायचं. उद्या मीटिंगच्या नंतर त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर ही बोलू आपण. धन्यवाद. बघूयात पुढची बातमी. जय जवान या महाराष्ट्रातल्या नामांकित गोविंदा पथकानं यावर्षी गोविंदा न खेळण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जय जवान पथकानं हा निर्णय घेतलाय आणि त्यांच्यासोबत या संदर्भात चर्चा केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. दहीहंडीची तयारी करायची आणि दहीहंडी आता जवळ येणार, गोपाळकाला जवळ येणार, तो खेळायला म्हणजे त्या क्षणी निर्णय घ्यायचा की दहीहंडी किंवा यावर्षी पथकानं थर लावायचे नाही आणि तो थेट मोठा निर्णय घेतलाय जय जवान या पथकानं, ज्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये थर लावण्याबाबत किंवा उंचीबाबत रेकॉर्ड आहे. असं असतानाही यावर्षी कोविडच्या या काळात संसर्ग होऊ नये, आपल्या कुटुंबाला जपता यावं, 600 जणांच्या या मोठ्या कुटुंबाला, म्हणून हा निर्णय घेतला. संदीप ढवळे आहेत आपल्याबरोबर. संदीप, तुमच्याकडे जाणून घ्यायचं या निर्णयामागची तुमची पार्श्वभूमी काय आहे? आमच्या जय जवान परिवारातील खेळाडूंची आणि त्यांच्या फॅमिलीची सुरक्षितता लक्षात घेता आणि सामाजिक भान ठेवून आमच्या मंडळाने गोविंदा बाहेर न करण्याचा निर्णय घेतलाच आहे. तर रात्री उशिरापर्यंत तुमची मीटिंग सुरू होती? हो, आम्ही रात्रभर आमची मीटिंग चालूच होती. जवळजवळ 11:15पर्यंत आम्ही मीटिंग होती. आणि असा विषय आहे की जर आम्ही गोविंदा बाहेर न काढणारच नाही आहोत, पण अशी बरीच मंडळ आहेत जी 6 आणि 7 थर 8 थर लावणारी आहेत. शासनाने देखील त्यांना निर्णय द्यावा की चालू वर्षीचा उत्सव हा सोशल डिस्टन्सिंग म्हणजे साजरा न करण्याचा निर्णय द्यावा. बस एवढंच मी त्यांना सांगेन. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण दहीहंड्या रद्द होत आहेत, पण गल्लीमध्ये छोट्या छोट्या ठिकाणी 1-2 थर लावणारी पण मंडळ असतात, तर त्यांनीही लावू नये याची काळजी सरकारने घ्यावी असं जय जवानचे कोच यांचं म्हणणं आहे. मला सांगा, शैलेश आपल्याबरोबर. शैलेश, तुम्ही कोणत्या थरावर असता आणि एकूणच तुम्ही किती वर्ष आहात? जर यावर्षी होत नाहीये, दुःख तर असेलच. मी असं ग्राउंड बेसला असतो खालती. मी आहे 2011 पासून या गोविंदा पथकामध्ये. आणि असं यावर्षी तर खूप दुःख वाटतंच आहे की यावर्षी दहीहंडीसह उत्सव होणार नाही, म्हणून आम्ही पुढच्या वर्षी त्या उत्सवात जास्त जोराने आम्ही उत्सव साजरा करू. याला म्हणतात स्पिरिट, कारण जान है तो जहान आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याबरोबर डेव्हिड आहे. डेव्हिड,
हे 21वं वर्ष होतं. 20 वर्षांची सलग परंपरा ही खंडित होते, पण त्याच्या मागे एक चांगला उद्देश आहे. बरोबर, कारण की आम्ही सर्वप्रथम आमचा खेळाडू आणि खेळाडूच्या परिवाराचा सुरक्षितता आम्ही पूर्वीपासून बघतो. जसं सरांनी आम्हाला सांगितलं आहे की आपला मुलगा असेल, खेळाडू असेल तर आपण काही करू शकतो. यावर्षी आपल्याला होत नाही आहे, त्याचं खूप दुःख वाटतं आहे. पण हे एकच वर्ष नाही आहे, ह्याच्या पुढे अजून खूप वर्ष आहेत आपल्याला खेळण्यासाठी. जर खेळाडू असेल तर आपण खेळणार हंडी, त्याबद्दल प्रश्न नाही. यावर्षी जर आपण सुरक्षितता पाळली तर पुढच्या वर्षी आपण साधारणतः तुमच्या या गटामध्ये एकूण किती मुलं आहेत? आमच्या एकूण थरासाठी आम्ही 550-600 मुलं आहेत आमच्यात. आणि एकूण हंडी ज्या दिवशी आमच्या दहीहंडी बाहेर निघते तर 2 ते 2,500 मुलं आमच्या बरोबर असतात. म्हणजे आणि आता अकोला कारागृहातून महत्त्वाची बातमी आहे. अकोला कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तब्बल 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कारागृह परिसर प्रशासनाच्या वतीनं सील करण्यात आलेला आहे. अकोला कारागृहातही आता कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढल्याचं बघायला मिळतंय. कुंदन जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशील देत आहेत. कुंदन, कारागृहातले अपडेट. बरोबर आहे, कारागृहात आता 18 रुग्ण आढळलेले आहेत. आज सकाळी मिळालेल्या अहवालामध्ये हे आता स्पष्ट झालंय. आज सकाळी 54 एक अहवाल आले होते, त्यातले 18 जे अहवाल आहेत ह्या कैद्यांचे आहेत. आणि या संदर्भात प्राथमिकता म्हणून तपासण्या प्रशासनाने केल्या होत्या. त्यात काही सिम्पटम्स यांचे आढळले होते म्हणून यांचे स्लॉट्स घेऊन ते त्यांचे नमुने घेतले होते. नमुने तपासण्यात 18 हे जे कैदी आहेत हे यांचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता पुढची खबरदारी म्हणून आता इतर कैद्यांनाही आता ते थोडं आयसोलेशन करणार आहेत आणि त्यांनाही कुठली लागण होऊ नये आणि बाहेरची जे लोक येतील त्यांना भेटणार आहे त्यांचेही आता स्लॉट्स घेऊन त्यांची तपासणी करणार आहेत. कुंदन, धन्यवाद या माहितीसाठी. ब्रेकनंतर बातमी आहे मीरा भाईंदरमधून. आयुक्तांची बदली करून परिस्थिती सुधारणार नाही, उलट नव्या आलेल्या आयुक्तांना गोष्टी समजून घेताना वेळ जाईल आणि त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होईल असा आरोप मीरा भाईंदरच्या स्थानिक आमदार गीता जैन यांनी केलाय. मीरा भाईंदरच्या आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. अनलॉक म्हणजेच पुन्हा हरिओम सुरू केल्यानंतर परिस्थिती बिघडतीये, अशामध्ये आयुक्त नाही तर साधनं द्या असा टोला गीता जैन यांनी लगावलाय. गीता जैन यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. मीरा भाईंदरसह इतर 3 महानगरपालिकांचे आयुक्त बदललेत आणि ज्याला मीरा भाईंदरच्या स्थानिक आमदार गीता जैन यांनी हरकत घेतलेली आहे, त्यांच्या मते खरं तर या बदलीला नेमकं काय साध्य होणार आहे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया की तुम्ही जो आक्षेप घेतला, जी हरकत घेतली त्याच्या मागे नेमकं कारण काय आहे. बघा, मला असं नेहमी वाटते का माणसाला बदलण्यापेक्षा म्हणजे एका आयुक्ताने बदलण्यापेक्षा त्यांनी जर भर दिला असेल का इथे काय कमी आहे. मग आमचे वारंवार व्हेंटिलेटरची मागणी असून व्हेंटिलेटर आम्हाला मिळाले नाही आहे, किंवा आमची मेडिकल स्टाफची कमी असून मेडिकल स्टाफ आमच्याकडे मिळालं नाही आहे, किंवा आम्हाला बाकी जे साधन आहे ते मिळालं नाही आहे. इथे जे कोविड हॉस्पिटल होती MMRDAनी चालू करायलाच मला वाटते का बरंच असं विलंब पण झालाय. तर हे सगळं जर इथे वर्ग केलं असतं तर मला वाटते ते लवकर काम पण झालं असतं. आणि आत्ता जे महत्वाचं आहे ते साधन सामग्री आणि मेडिकल स्टाफ आहे, रादर दॅन आयुक्तांना बदली करायची. ते नवीनही येऊन त्यांनाही तेवढेच साधन मध्ये काम करायचं आहे, तेवढेच व्हेंटिलेटर बरोबर काम करायचं आहे, तेवढेच ऑक्सिजन बेड बरोबर काम करायचं आहे. मग त्यापेक्षा जर त्यांनी मला 100 ऑक्सिजन बेड किंवा 50 व्हेंटिलेटर जास्त दिले असते तर दॅट वुड हॅव हेल्प जास्त, रादर दॅन जस्ट चेंजिंग अ पर्सन. तुम्हाला वाटते का आता नवीन आयुक्त येतील आणि त्यांनी पदभार स्वीकारताच कदाचित जोपर्यंत त्यांना सिस्टीम कळेल या सगळ्या गोष्टी तोपर्यंत कोरोनाचे पेशंट्स वाढण्याची भीती वाटते. बघा, आता मी शेवटच्या आठवड्याचं जर तुम्ही ॲव्हरेज बघणार तर 100च्या वर रोजचं ॲव्हरेज आहे. आणि आमच्याकडे मी जसं सांगितलं साधन खूपच कमी आहे आणि त्यात रोजचं एवढे 100 जर वाढत चालेल आणि नवीन आयुक्तांनी ते खूप चांगले असेल. अजून माझा परिचय नाहीच आहे, मी त्यांची कार्यशैलीबद्दल काहीच आक्षेप घेत नाहीये, पण मला कुठेतरी असं वाटते की आता जी गती पकडली होती कामाची त्यात त्यांना येऊन परत त्याच गतीत काम करणं मला वाटते का कदाचित जड जाणार. त्या गतीत जे जुनं माणूस एक गतीत चाललं आहे ते बरं झालं असतं. नवीनही येऊन करू शकतात, ते त्यांचं यायचं आधी आणि त्यांची कार्यशैली बघायचं आधी मी काहीच सांगू शकत नाही. पण एवढं जरूर सांगणार की आम्हाला जे संसाधनची कमी आहे, जे व्हेंटिलेटर किंवा बेड्स किंवा हॉस्पिटलची कमी आहे ते त्यांनी पहिले लक्ष देऊन त्यावर भर देऊन पहिले
आणि आता बातमी आहे रशियामधून. रशियामध्ये आज त्यांचा विजय दिवस साजरा होतोय. मॉस्कोमध्ये या क्षणी भव्य मिलिटरी परेड सुरू आहे. यासाठी आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित आहेत. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियानं जर्मनीचा पराभव केला होता आणि त्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तो विजय दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी ही परेड असते. मॉस्कोमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे ही परेड घेणं शक्य झाले. तर विजय दिवसाची परेड हा दरवर्षी रशियासाठी मोठा दिवस असतो. यंदा या परेडमध्ये रणगाडे आणि दीर्घ पल्ल्याची क्षमता असणारी क्षेपणास्त्रही दाखवण्यात आली आहेत. तर रशियाच्या विजय दिनाच्या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.